जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील लोकविद्यालय पाडळसे या शाळेची विद्यार्थिनी आहे। मी 2025 विकसित भारत बिल्डेथॉनमध्ये आत्मनिर्भर भारत या विषयाअंतर्गत सेंद्रिय शेती हा विषय निवडलेला आहे। सेंद्रिय शेती म्हणजे ज्यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, संकरित बियाणे यांचा वापर न करता नैसर्गिक घटकांवर आधारित शेती करणे होय। सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी गोमूत्र, शेणखत, कंपोस्ट, हिरवे खत, जैव खते, गांडूळ खते यांचा वापर केला जातो। सेंद्रिय शेतीचे वैशिष्ट्ये नंबर 1 नैसर्गिक खतांचा वापर। शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवता येते। नंबर 2 जलसंधारणावर भर। सेंद्रिय शेतीत पाण्याचा योग्य वापरामुळे शेतीचे संवर्धन केले जाते। नंबर 3 स्थानिक बियाणांचा वापर। स्थानिक हवामानानुसार वापर केला जातो। नंबर 4 पिकांची फेरपालट। पोषक तत्वांचे संतुलन राखण्यासाठी पिकांची फेरपालट केली जाते। सेंद्रिय शेतीचे फायदे: मातीची सुपीकता आणि संरचना सुधारते, पिके आरोग्यदायक आणि पोषक मिळतात, पर्यावरण व भूजलाचे प्रदूषण होत नाही, शेतकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहते, जैवविविधतेचे संवर्धन होते। हा गाई म्हशींचा गोठा आहे। आपण गाई म्हशींच्या मलमूत्रांपासून कंपोस्ट खत आणि गांडूळ खत तयार केलेलं आहे। आपल्यासमोर 2 शेती दिसत आहेत। तसेच आपण ह्या शेतीमध्ये रासायनिक खतांचा उपयोग करून शेतजमीन क्षारयुक्त झालेली आहे व उत्पादन कमी झालेले आहे। तसेच या शेतीमध्ये आपण गांडूळ खताचा आणि कंपोस्ट खताचा उपयोग केला आहे, त्यामुळे जमीन मऊ व भुसभुशीत झालेली आहे आणि उत्पादन चांगल्या प्रकारे झालेले आहे। अशा प्रकारे सेंद्रिय शेती व जैविक खतांचा वापर करून आपण आत्मनिर्भर भारत निर्माण करू शकतो।